मित्रांनो, तुम्ही नाईटमध्ये गाड्या चालवता, नाईटमध्ये येता जाता कुठं पण, तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही गाड्या स्लो चालवा मित्रांनो. का? कारण कधी काय होणार हे सांगता नाही येत मित्रांनो. जस्ट आताच्या कंडिशनमध्ये एक ॲक्सिडेंट झाला आहे. त्या गाडीच्या आडवं एक डुक्कर आलेलं आहे मित्रांनो. तर पेशंट आपण ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिलेला आहे. पण त्याची कंडिशन एवढी क्रिटिकल आहे की त्याचे दोन्ही कानामधून ब्लड जात आहे मित्रांनो. आणि त्याच्या डोक्याला पण मार आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही नाईटमध्ये गाडी चालवता तर गाडी स्लो चालवा मित्रांनो. का? कारण कधी काय होणार हे सांगता नाही येत. आधी तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघून घ्या आणि मग मला म्हणजा. कारण त्या माणसाची कंडिशन एवढी क्रिटिकल आहे की मी स्वतः सांगू नाही शकत मित्रांनो तुम्हाला. आधी हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. लागलं बे त्याले. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. तर मित्रांनो, त्याची कंडिशन एवढी क्रिटिकल आहे की खूपच जास्त. त्याच्या दोन्ही कानामधून ब्लड जात आहे, डोक्याला पण मार आहे. आणि मित्रांनो, तिथं भरपूर लोक आहेत, पण त्या लोकांमधून एकानं पण ॲम्ब्युलन्स नाही बोलावली आहे. का? कारण ॲम्ब्युलन्सचे पैसे त्यांना द्यावे लागतील या धाकामुळे. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या जवळपासच्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला फोन लावू शकता, ते येतील, त्या पेशंटला घेऊन जातील मित्रांनो. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही गाडी पण हळू चालवा मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट हे की ॲम्ब्युलन्सला फोन लावण्याच्याबद्दल भीती नका वाटू देऊ.